शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। एकनाथ शिंदे विजयानंतर शुभेच्छा देताना महिलांना दिले आश्वासन। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमधून महायुती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। निवडणूक महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे श्रेय लाडक्या बहिणीला दिले। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होत्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाईचं दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात, शेतकरी मोठ्या संकटात। राहता बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, तर राहता बाजार समितीमध्ये रविवारी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला, तर कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटल 6200 रुपयापर्यंत भाव मिळाला। कांद्याची आवक वाढली। ज्वारी बियाण्यांची चौकशी करून पंचनामे करा, तर शिंदखेड्यातील शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार। नवीन सरकार येताच लाडक्या बहिणींना मिळणार गिफ्ट, खुशखबर। संजय शिरसाटे यांनी दिले महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता थेट 2100 रुपये येणार बहिणीच्या खात्यामध्ये। बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसाच पैसा। सोयाबीन खरेदी बोलावा 12 ऐवजी 15%, तसेच 19 क्विंटल खरेदी करावी। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दूधगावकर यांची सहकार व पणन अप्पर सचिवांकडे मागणी। दूध उत्पादक शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये। अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांची मागणी। अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। त्यामुळे अनुदान कधी मिळणार या विचाराने दूध उत्पादक शेतकरी सापडलेला आहे। विधानसभा निवडणूक संपली तरी निकालानंतर लागले पुन्हा महायुती सरकार बहुमतमध्ये झालेले आहे। त्यामुळे आता नेमका अडचणी सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। दर्यापुरामध्ये कापसाला 8000 रुपयापर्यंत भाव मिळाला, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या पहिला झाला 8000 रुपयापर्यंत भाव। सरासरी भाव 7450 रुपयापर्यंत मिळत आहे, तर 7521 रुपयापर्यंत हमी भाव जाहीर केलेला आहे। बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय, भाव शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर। सोयाबीनला विक्रमी 6000 रुपयापर्यंत भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यात झाली 74,000 क्विंटल कांद्याची आवक, तर वाही देवळा येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 7500 रुपयापर्यंत भाव। शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्याच कॅबिनेटमध्ये जाहीर करा, राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची मागणी। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर करा, अशी मागणी शेतकरी करत आहे। लातूर जिल्ह्यातील 13,000 हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचं पीक बहरणार। 1.5 वर्षानंतर शेतीसाठी पाणी। मांजरा प्रकल्पातून 20 डिसेंबरपासून पहिली फेरी होणार। भोकरदनमध्ये रब्बीसह बहरली बटाट्यांची शेती, तर गहू, हरभरा, उन्हाळी मक्का पिकाबरोबर शेतकऱ्यांकडून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर दिला जातोय भर। आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा। निवडणूक महायुतीला विक्रमी कोल। 1,500 ऐवजी आता 2100 रुपये बहिणींच्या खात्यात। 9 लाख लाभार्थ्यांचं धान्य बंद होणार। पुरवठा विभाग स्वस्त धान्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत ई-केवायसी बंधनकारक असणार। 1306 शेतकऱ्यांच्या पदरी निराशास, तर कापूस उत्पादक हातबल अजूनही मिळाला नाही पीक विम्याचा मोबदला। हमी भावाने खरेदी केंद्र सुरू, तरी सोयाबीनचा भाव वाढेना। बाजार समित्यामध्ये क्विंटल मागे सरासरी 4000 रुपयापर्यंत भाव, शेतकरी मोठ्या संकटात। विजेचं समस्या, दिवसभर शेतामध्ये राबून रात्री जागरण्याची वेळ, शेतकरी अडचणीत, तर कृषी पंपांसाठी दिवसा वीज देण्याची केली शेतकऱ्यांना मागणी। निवडणूक संपली, सोयाबीनला भाव नाही, पण बाजारात आवक वाढली। बाजार समित्यामध्ये क्विंटल मागे 4000 रुपयापर्यंत भाव, शेतकरी संकटात। यंदाचा खरीप हंगामामध्ये येलो मोजेकने सोयाबीनचं नुकसान केलं, तर अति पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचा सत्यानाश केला। त्यातच आता बाजार समित्यामध्ये यंदा सुरुवातीपासूनच सोयाबीनला अल्प भाव मिळत आहे। निवडणूक तरी चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती, त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सोयाबीन घरातच ठेवले। आता पाहिलं तर सोयाबीनला 4500 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। शरद पवार गटांच्या नशिबी जिल्ह्यात प्रथमच भोपळा। लोकसभेमध्ये घवघवीत यश, तर विधानसभा निवडणुकीमध्ये अस्तित्वन। शेतकऱ्यांना मतमोजणी झाली, निकालही लागला। आता पीक विमा वेळेत काढून घ्या, पीक विमा काढल्याचं नुकसान भरपाई लाभ। कृषी स्वावलंबन कृषी योजना अर्जास प्रारंभ, तर 90% पर्यंत मिळते अनुदान। लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थ्यांची निवड।